हे बघा हे आलंय आपली नंबर प्लेट ह्याच्यामध्ये. हे बघा हे घर लागलं, हे सुंदर बनवलं एकदम पूर्ण किल्ल्याचा त्याला शेप दिला सगळं. समोरचं हे बघा आपला प्रवेशद्वार, नंतर ते वरचं सेम किल्ल्याचा लुक दिला त्याला. एक नंबर वाटतं सुंदर. पहिली नंबर प्लेट वाटते खाली लागली. हे काय केली फिटिंग, फोल्डिंग आली केली फिटिंग केली नाही ना ते विचार करत असेल आता लावून गेली कुठं नाही लावली. आणि कव्हर जर पाहिजे असेल ना तर कव्हरचे बघा 150 रुपये. 150 ना. कव्वा मेहनतीच्या खा पिया मजा करा, एकच आयुष्य आहे. आयुष्यात वन्स मोर नाही कोणाकडे. त्याच्यामुळं जे हवं आहे, जी इच्छा आहे, सगळ्या गोष्टी घ्या, मजा करा. पेट्रोल भरलं, हवा मारून आलो. हे 35 ठेवलेली तर हवा. मी बोललो पाठी 40 करा, तर बोलते 40 नाही 35 लास्ट आहे बोलते. हे तर मी पहिल्यांदा बघितलं. गुड आफ्टरनून कोणतरी हा ते हे आलं काहीतरी घेऊन आलाय. तर गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. दिवसाची सुरुवात झाली. थंबनेल तुम्ही बघितलं असेल म्हणजे काय या व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला कळलं असेल. आजची 8 तारीख आणि ज्याने कोणी तो आपला HSRP नंबर प्लेट वाला नंबर प्लेट कशी ऑर्डर करायची तो व्हिडिओ बघितला असेल ना. अरे यार ती पण ओरडतंय, मी पण बोलतोय. असं ते चला मी तिथं काम करतोय असो. तर त्या नंबर प्लेटचा तो व्हिडिओ बघितला असेल, मी कशी ऑर्डर करायची ते दाखवलं नसेल. तुम्ही बघितला ना तर परत पिन कमेंटला तुम्ही लिंक देतो, जाऊन बघा तुम्ही. म्हणजे तुम्हाला कसं ऑर्डर करायचं कळतं. तर ती आपली नंबर प्लेट आहे ना तर ती आज आपल्याला भेटणार. आजची 8 तारीख 3 ते 4 मध्ये आपल्या एक तासामधली अपॉइंटमेंट आहे. तर कसं आहे ती त्याचा स्टेटस पण चेक करू. तिथे आपण गेलो ना साईडवरती तर स्टेटस पण चेक करायचं. माझी नंबर प्लेट पोचलेली आहे तिथे, फक्त जाऊन आहे ना ती फिटिंग करायची आहे. तर आता काय गेलं सकाळी बाहेर पुढं असं चाललेलं, परत जाऊ दे दुपारचं टायमिंग एवढं परत थांबून काय करणार ना आपण. तर जेवलो वगैरे जवळपास 1-1.5 झालाय. इथून जायला आपल्याला किती 10-15 मिनिटं लागतात. जास्त वेळ काय लागत नाही. त्याच्यामुळे एक अजून अर्ध्या पाऊण तासात जाऊन निघू. 3 वाजता लावायला किती 5 ते 10 मिनिटाचं काम आहे फक्त. ते लावलं, फिटिंग केलं की परत रिटर्न येऊ. तर असं सगळं आहे. आणि तो आपल्या मीटरच्या आतमध्ये आहे ना ते आपली बस ते बघ आहे ना असं ते चला. तर ते कसं होतं माहिती आहे आपल्याकडं ते हेच आहे, बोलायला लागलं ना इथे कावडा ओरडत. तो शांत असला तर कोंबड्या ओरडते, कोंबड्या शांत असले तर गाडीवाला कोणतरी पिक करा, कोण नसेल तर कोणतरी ओरडत असतं. शांतता भेटणार. व्हिडिओ चालू केला तरी मी डिनॉइज करतो. व्हिडिओ डिनॉइज केल्यामुळे आहे ना ठीक आहे होतं बऱ्यापैकी, पण तरी पण माईक जो आहे ना तो बाहेरचा आवाज जास्त घेतो. वायरलेस माईक एक बघायला पाहिजे चांगल्या क्वालिटीचं घेतलं तर चांगलं. कारण ते लोकल घेऊन आहेत ना, लोकलला काय होतं ते बॅटरी बॅकअप जास्त येत नाही. मग आपण शूट करता कळत नाही. आणि असं झालेलं आहे एकदम. मी तो लोकल साधा घेतलेला 500 का 700 वाला तो माईक तर तो यूज केला. नंतर मला त्याची बॅटरी समजेल मला कळलंच नाही. भारी फुटेज होतं ते मला कट करायला लागलं. काय करणार, आवाज नाही तर तुम्ही फुटेज दाखवून म्युझिकला थोडी लावणार होतो आपण, तिथं आपला व्हॉइस तिथे असा विषय होतो. मग घेतलं तर सांगू. ते आहेत त्याच्यामध्ये डीजेचे वगैरे माईक, त्यानंतर बघू आपण अजून एका 2 चालू. हां तर काय सांगतो ते मीटरच्या खाली 220 ब्रॅकेट होतं ना ते आपलं म्हणजे त्याला काय आधी पुढे खोललेलं काय म्हणजे गाडी घ्यायची आधी गोष्ट तेव्हापासून ते गायब आहे. सध्या मीटरचं ब्रॅकेट मागवलेलं आहे. पण ते साईडला बोललो तुला आज टाईम आहे काय, तो मला टाईम नाही आहे. मग बोललो ठीक आहे. मला तर परत उद्या बहुतेक मग जायचं मुंबईला, म्हणजे पुढला ब्लॉक तुम्ही तिकडे बघाल मुंबईचा. तर ते सगळं तिकडे 2-4 दिवस काम आहे. त्याच्यामुळे आहे ना ते ब्रॅकेट बोललं तर आलो का ते ब्रॅकेट घेऊ, फक्त ते वरतून खुलून लावायचं काम आहे. ते आपण पण लावू शकतो, जाऊ देते याचं काम त्यानेच करावं. परत थोडा मोडतोड झाली तर परत वाट नको लागायला. दुष्काळात 13वा महिना नको. त्यामुळं ठीक आहे ते तेव्हाचं तेव्हा लावून त्याचं बोललं ते आपण आता हाताबरोबर लावून घेतलं असतं. तर आता असं सगळं सोडू इथून जाऊ, ते आपलं नंबर फिट करू, काय बाकी सगळं असेल ते बघू आणि रिटर्न चलो ठीक आहे. तर आता बाकी जायचं तर उद्या मुंबईला तर काय करतो माहिती आहे का, हिला घेऊन जातो. कारण हे काय होतं ही गाडी आता कंटिन्यूस उभी आहे, ही गाडी चालतच नाही. तर हे कशी रेग्युलर चालते ना त्याच्यामुळे काही प्रश्न नाही. हिची रनिंग होते, गाडी कंटिन्यूस. ही जी आहे ना मेन आपलं चेन सॉकेट वगैरे केलेलं आहे, पण सध्या कसा बजेट हल्ला आहे त्याच्यामुळे थांबवलं आहे. बाकी आहे ना छोटं मोठं आहे. हिच्या पण हे समोरचे सस्पेन्शन वगैरे सगळं बरंच काही चेंज होणार हिच्यातून, खूप साऱ्या गोष्टी होणार आहेत. पण हळूहळू करू हिला. त्याच्यामुळे ठीक आहे सध्या हिची चेन टाईट करून देऊ, बघू आलं चेन टाईट करू हिची. आणि उद्या हिलाच घेऊन जाऊ. 2-4 दिवस तिकडे चालली ना गाडी तर इथून प्रॉपर रनिंग होईल. आणि उभा राहून पण कशी शेवटी वस्तूचं हे होतं ना असं ही चालू तिकडे हिला इथंच ठेवून ही कंटिन्युअस चालते. तर चलो निघूया. 1:15 झाले आता, एक अर्ध्या तासात निघू. 3 वाजता पोहोचू तिकडे. ओके चलो. आणि पावसाचा एक बरं आहे, रेनकोट पण घेऊन निघतोय. कारण का पावसाची गॅरंटी. आता पावसाचा आवाज आला पण परत थांबला पाऊस, कारण पाऊस कधी पण येऊ शकतो त्याच्यामुळे. चलो निघालो. सिद्धूबाईचं चालू आहे काम, डस्टबिन उचलून आहे आता. चलो तर काय आहे आता मेन काकी पण माझ्यासोबत, तिला सोडतोय कारण ती चाललंय कुरुळला मावशीकडे. तिला सोडतो अलिबागला एसच्या इथे, सॉरी रिक्षांच्या इथे, तिथून ते जाईल. आणि चल आता मी चाललो आहे तर नाहीतरी एकच चाललो आहे. आणि इथून आपण जाऊ नंबर प्लेटच्या इथं.
तिला गेलं थोडं डायरेक्ट सोडायला, पण 3 वाजायला आलेत. पण पहिलं आपलं काम करू. चलो काहीतरी करू, नाही तर पहिलं आपलं काम करून मग तिला सोडायला जातो. असं काहीतरी करू, पण करू. कारण काम कसं आहे 5 मिनटाचं. तिथं गेल्यावर तर आता मी तुम्हाला प्रॉपर सांगतो की आता परत तिथं गेल्यावर लावायचे का. कारण कसं आहे, जे आपण 531 रुपये भरलेत, जे पे केलेत, त्याच्यामध्ये आहे ना फिटिंग सकट सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे आता दुसऱ्या काय बोलतात त्याला, पैसे घेतात नाही घेत त्या गोष्टी तुम्हाला मी सांगतो, मग समजेल घेत असले. पण घ्यायला नाही पाहिजे, आणि घेतलं तर आपण त्याच्यावर ऑब्जेक्शन तर घेणार पाहिजे, विषयच नाही. कारण समजेल त्याला, आपण अंदाज कशाला लावा काय आहे ते समजेल. मी पण तुम्हाला सांगेन, म्हणजे ज्या कोण आधीच्या गाडी नंबर प्लेट मागवता ना त्यांना प्रॉपर गोष्टी कळतील. जर तुम्ही त्यांच्याकडून बुक केलं ना, म्हणजे इथून तोंडीवरून करा किंवा अलिबागला करा किंवा इथून आपल्या इथून करा गावाच्या इथून, तर 750 रुपये घेतात काहीतरी. आय थिंक सो 531 रुपये ऑनलाईन होतं स्वतःहून आपण केलं तर, आणि 100 रुपये जे आहेत ते आपण ह्यांच्याकडून बुक करतो, त्यांचे चार्जेस ते ऑब्व्हियसली ते घेणार असते, त्याच्याबद्दल डाऊट नाही. कारण काय आहे, आता आपण मेहनत करणार बरोबर हे करणार ना. नाही एकाचं काम केलं आपलं उलगेट ठीक आहे, सगळ्यांचं फ्रीमध्ये केलं तर बाई धंदा बंद करून घरी बसायला लागेल, त्यांचं पण बरोबर आहे. तर असं आहे, तर ऑनलाईन पण तुम्ही एकदम सोप्यारित्या करू शकता. तुम्हाला मी प्रोसेस दाखवलेली आहे व्हिडिओमध्ये. ओके, तर चलो. ते सगळेजण थांबलेत एकाच्या पाठोपाठ एक. चलो चलो चलो. नाही परत फिरून गाडी आली, हे असा प्रॉब्लेम होतो. हा एक येतो आहे बाहेर, सगळी बाहेर. इकडून तो पुढं रिक्षावाला थांबला आहे, त्याच्यामुळं अजून आता काय झालं, रस्ता कमी पडायला लागला हो, एवढ्या गाड्या वाढल्या. आज पाणी बघा किती शांत आहे. आता 2-3 दिवस पावसाचा ठीक आहे, एकदम आरामात आहे, एवढा फ्लो नाही आहे. नाही तर सुरुवातीला तो पडला ना पाऊस, खतरनाकच पडला, खतरनाक. आमचा कधी मुहूर्त लागतोय तो भाई जायचा अंदर बंद देवकून. अरे यांच्याशी काय बोलणंच झालं नाही. आता संध्याकाळी तरी बोलणं करायला पाहिजे सगळ्यांची. पाऊस पण आहे हो, थोडे ढग भरलेले पावसाचे पण. हो मावशी, ढग वरती बघितलं ना तर ढग भरलेले आहेत थोडे. रेनकोट आता घेऊन निघालेला, आला येताना तर भिजायला नको. बिनकामाचं भिजून पण आहे ना येतो वैताग. परत खरी जा आंघोळ करा, म्हणजे थंड झालेलं असतं सगळं. आरसे बॉल ते बघ इथं हेच मारलं, डायरेक्ट कंपाऊंडच मारलं. लोक गाडी बनवायला घेतलेले, हे इकडचे झाले मला ठीक आहे ना. यांचं 7-12 असेल, त्याच्यामध्ये इकडचे रेडी झालेत. पाठीमागचे बघा डायरेक्ट कंपाऊंडच मारून टाकलं. कारण लोक हल्दी काय जागेला भाव आला आहे ना, तर बाई शोधत असतात कुठं काय कोणचं काय निघतं आहे. आणि हल्दी एक गुंटा पण महत्त्वाचा आहे, पुढं तर मला वाटतं 1 इंच पण महत्त्वाचं आहे जाम. त्याच्यामुळं ते कसं आहे माहिती आहे काय विषय, लोक कसे बोलतात माणसं पाहिजे आयुष्यात, त्याबद्दल डाऊट नाही, माणसं हवी तर. पण पैसे नसेल ना म्हणजे हातात तर भाई काय नाही होऊ शकत. इथं असताना माणूस कुठलीच गोष्ट इनकिंचित साधी 10,000ची झाली का आणि 10 कोटीची झाली का, माणूस कोण कुठला घेऊन जाऊ शकत नाही. पण इथं असताना लागणारे सर्वात एकमेव गोष्ट ती पैसा, आणि ते हवं आहे. नसेल तर काय कठीण आहे आयुष्य सगळं. मग ते गचके खात हे ना ते ना छोट्या मोठ्या गोष्टीसाठी मग ते रडगाणं, ते जाम प्रॉब्लेम होतात मग. आणि हे प्रत्येकाला माहिती आहे, आणि प्रत्येकजण ह्या गोष्टी फेस करतो. असं नाही की पैशाने सगळ्या गोष्टी भेटतात, बट ज्या गरजा आपल्या पूर्ण होतात ना त्या त्यांनीच होतात, त्याला ऑप्शनच नाही. तिथं तुम्ही ऑप्शन पण नाही काय करू शकत. ते हवाय कमवायला तर पाहिजेत ना भाई. काय वाटतं तुम्हाला, सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये. ही गोष्ट कोणला नको आहे, सगळ्यांना बोललं आता उद्या तुम्हाला एवढे पैसे देतो, कोण नाही बोलणार आहे, सगळे घेतील, असा विषय आहे हो. फक्त कसं माणसाने स्वतःच्या मेहनतीचा कमवा आणि खा, कोणाच्या पापाचा घेऊ नका. इकडं कुठं येतोय कोपऱ्यात, कोणाच्या पापाचा घेऊ नका. कारण कसं होतं, कोणाचे ते काय बोलतात शाप लागून भेटलेला पैसा असतो ना भाई, तो जगून देत नाही. आजार पण घेऊन येईल, काहीतरी घेऊन येईल. त्याच्यामुळं असलं काही कोणतं घेऊ नका. कमवा, मेहनतीच्या खा पिया, मजा करा. एकच आयुष्य आहे, आयुष्यात वन्स मोर नाही कोणाकडे. त्याच्यामुळं जे हवं आहे, जी इच्छा आहे, सगळ्या गोष्टी घ्या, मजा करा. प्रत्येकाचे शौक वेगवेगळे असतात. काहीकांना गाड्याचं, जसं आम्ही आमच्या गाड्यांच्या शौकमध्ये असतो. काहीकांना कसला वेगळा शौक, आम्हाला फिरायला आवडतं, काय ज्याची ते शौक आहेत पूर्ण करा भाई. एकच आयुष्य आहे, पण मेहनतीने कमवा, विषय एवढाच, बाकी काय नाही. नो डाऊट, जो जिंदगी. तुला इथं सोडू काय का, मला तिथं जायचं आता काय, तुला इथं रिक्षाला सोडू काय करू, तुला रिक्षाला सोडू इथं. कारण मी इथं जातोय ना म्हणून बोललो. इथं नंबर प्लेट लावायचे गाडीला, नंबर प्लेट लावायचे गाडीला. मग कुठं
मावशीकडे सोडून येऊ. पेट्रोल टाकशील ना? 200चं पेट्रोल टाकशील ना? पेट्रोल टाकशील ना 200चा? चालेल. हा स्पॉन्सर भेटला 200. हा 200. आता इथून एवढी आणली तुला, आता इथून परत तिकडे न्यायची. थांब 1 मिनिट, आपण लावू आणि जाऊ 5 मिनिटात. मस्करी करत होते जी, बोला काय बोलते बघू दे. लगेच मग सोडून येतं ना, ते एवढं आलं असतं काय रेंगभर अंतरावर चाललंय ना. त्याला 200चं पेट्रोल टाकायला लागेल. आमचं अशी माझे चालू असतं. फॅमिली बोलतो ना की फॅमिलीमध्ये बॉन्डिंग पाहिजे. आहे तर सकाळी उठलं हा तोंड वाकडं करते तो तोंड वाकडं करते, तसं नाही झालं पाहिजे. मग मजा नाही येत आयुष्यात. सगळ्याची मजा घ्या. R15 अरे भाई ॲम्ब्युलन्सचं काय रे, ॲम्ब्युलन्सला पाणीने मारलं की नाही. पॉवरफुल. पैसा पावसाळ्याचा वसूल झाला आहे पूर्ण ॲम्ब्युलन्स. चालू इथं ते इथंच आहे कुठं रे, गवळी हॉस्पिटलच्या इथं. ते नंबर प्लेट लावायची आहे ना गाडीची ती. कुठं गेलं? इथंच आहे ना गवळी हॉस्पिटल कुठेतरी. हा इकडं आहे, इकडं. हां इकडं आहे. हां बजाज शोरूमच्या इथं नाही, तिथं गवळी हॉस्पिटलला नाही ग. नंबर प्लेट लावायचे. हॉस्पिटलला काय काम आहे? पहिला आणि दुसरा राईट सांगितलं आहे ना. हा गवळी हॉस्पिटल एक दुसरा राईट मला वाटतं सांगितलं आहे. मला वाटतं हा इथं हा इकडं पुढं आहे, बघू दे. नाही हॉस्पिटलला नाही ग, नंबर प्लेट त्याला तेच सांगतो. हे बघ इथंच कुठंतरी असावं. बघू दे आता कुठं लावतोय त्यांचं. कसं कळलं हे बिल्डिंगची? हां 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 समजे का कैसे. आतमध्ये घरं बघितलीच किती आली आहेत आणि किती माहिती आहे का, जास्त पण ना जागा, 1.5-2 गुंठेचे प्लॉट आहेत. आता नंबर प्लेटवाला आता कसा भेटत काय ना. इथंच आहे त्याचं लोकेशन रे. आता तुझे थांब इकडं जर लोकेशन बघायला लागत. बघ कुठं आलो आपण. हे बघ कसं केलं पूर्ण किल्ल्यासारखं स्ट्रक्चर. बघितलंच काय नाही उतरत होता इकडून. मोबाईलला लोकेशन बघू दे. नंबर प्लेटवाला दादा भेटला. येशील ना? हे बघ इथंच आहे. अरे तो बोलते इकडंच. त्यालाच विचारलं नेमका. तर लांब आहे बघू दे. थांब तिला घेऊ दे. बरंच जायचं पुढं. आता परत ती राहायची पाठी. काय कामं चालू आहेत वाटत नाही. अरे हे पण छान घेतले. खाली मस्त पार्किंग केलं आहे, वरती 2 फ्लोअर केले. जबरदस्त. किती डेव्हलपमेंट चालू आहे आपल्याला माहिती पण नाही. आपल्या लोकांना पत्ता पण लागत नाही कुठं. बस पुढं आहे थोडं. घरात बसून काय कोणचा अंदाज लागतंय, बाहेर पडल्याशिवाय कळत नाही कुठल्या गोष्टी. हे पण मस्त वाटतंय. दिल्लीला असे जाम असतात फ्लोअर वाईज. एक पूर्ण फर्स्ट फ्लोअर. हां बस हे बघ इथं लावलं बघ फिटमेंट सेंटर इकडं. अरे मोठा तरी बोर्ड लावाच त्यांनी पण. केवढंसं लावलं आहे. हो इकडं बघ, इकडं गोविंदा झाला आहे. हां हे बघ इकडं आहे फिटमेंट सेंटर. थांब कशाला, आपलंच आहे ते का लोक आहे. रस्ता काय नाही गावाचा रस्त्याचे. हे बघा सर्व गाड्या आहेत ना नंबर प्लेट फिटिंगसाठी. कार पण आहेत, बाईक पण आहेत. आपली गाडी तिकडे आहे आणि आतमध्ये पूर्ण हे सगळं सेंटर आहे यांचं. असं सर्व या प्लेट्स वगैरे आहेत ना सगळे आलेले. चलो तेच बघितलं. असं आपली पण आलेली नंबर प्लेट फिट करू आणि जाऊया. हे बघा हे आलंय आपली नंबर प्लेट ह्याच्यामध्ये. आणि कव्हर जर पाहिजे असेल ना तर कव्हरचे बघा 150 रुपये. 150 ना दोन्ही मिळून 150. हे कव्हर आहेत पण कव्हर नको आपल्याला, डायरेक्ट लावूया. चलो बाकी हे बघा सगळ्या अशा आल्यात नंबर. दादा बोलते मगाशी मला असाच घेतला बोलते बसलेला. एवढं सगळं. त्याच्यामुळे तेच तुम्हाला सांगितलं ऑनलाईन जरी बुक केलं ना होते. आपला तो आधीचा व्हिडिओ नसेल बघितला ना तर जाऊन बघा. मी दाखवलं ऑनलाईन. एकदम सिंपल प्रोसेस आहे. माझा प्रथमेश पाटील. प्रथमेश पाटील अलिबाग सर्च केलंस ना तर आपलं चॅनल बघतो. ही उद्या सकाळी 9 वाजता. ओके चलो इथे साइन वगैरे केली. आता नंबर प्लेट बसू. चलो थँक्यू. चलो तर आपल्या अलिबाग मधून कोण बघतोय ना येत हे लोक जर असतील कॉन्टॅक्ट करून तुम्ही येऊ शकता. फोन करायची पण गरज नाही. ज्या दिवशी आता आजची डेट होती जे टायमिंग होतं टायमिंग मध्ये आलो जाऊन चाललोय. सीन काय झालाय, हा एक नट बोल्ट निघाला आणि हा एक एवढा जाम बसलाय ना त्याचं हे तुटलं तर काय ना पण हा बोल्ट निघाला पाहिजे दुसरा लागणार नाही.
पाठची नंबर प्लेट निघाली, कारण ते आपण आत्ताच लावलं होतं खोलून, त्याचा काही विषय नाही. फक्त आता कसं होणार आहे, ही मोठी येणार आहे ना, हे आपला खाली हे तेवढं खाली पण आपली ठीक आहे, फोल्डिंगवर एका विषय नाही तसा, फोल्ड होईल पाठीमागे. पण ते नाही तर असं बघितलं ना, अशी हाईट जास्त आहे इथं खाली, कारण एवढी तरी खाली येते आणि टायर लागण्याची भीती जम्पिंगमध्ये, फोल्ड करून ठेवायला लागेल. ते फोल्डल्याचा विषय खूप बरोबर होऊन जाईल. डायरेक्ट ह्याला ना, ते डायरेक्ट काय याला बोलतात रे, विसरलो शब्दाचा. हा, डायरेक्ट फिटिंग होईल ते, म्हणजे काढूच शकत नाही, विषय खोल. झालं डायरेक्ट कट सेम. ओके, पाठचा विषय झाला, फक्त तेच आहे बोललो ना. हा, असं फोल्ड करून ठेवायला लागेल पाठीमागे नंबर पाठची, कारण ही जर खोलून ठेवली ना अशी, कारण काय होतं, हा टायरचा आणि हा आपला स्पेस कमी आहे, त्याला डबल सीट मध्ये आहे ना जेव्हा जम्प लागणार नाही, पण जम्प होईल ना, कारण हा एवढे गॅप आहे, ह्याची क्रॉस जाईल जरी आली तरी काय विषय ना त्याचा. कारण हे बघा पाठवून, आणि त्यात मडगाळे ना आता, म्हणून भीती. हा एवढा स्पेस दिसतो, पाठची नंबर प्लेट मोठी देते, त्यामुळे हा फोल्ड करून ठेवला ना तर पाठचा विषय गोल, काय टेन्शन नाही. कारण ही खोलून ठेवली तर इकडे बघ टायरला लागल. चला पुढचे आहे ना, पुढचे नंतर लावून देऊ, काय विषय नाही. चला तो मागचा नंबर प्लेट शोधायला गेलाय, कुठं आहे तो. चलो असं झालं इथलं काम. हे काय म्हणते काय, ह्याला बाहेरच मारायला लागलं होल मारून, कारण त्याचा काही विषय नाही. हो ठीक आहे, तो कट करून लावून टाकू बाहेर. बाकी झालं, बाकी कसं होतं, हे झालं ना सगळं, की फोटो काढतात त्यांच्या कन्फर्मेशनसाठी, आपले ते साईन वगैरे घेतात, झालं. म्हणजे घर बसा तुम्ही इझिली मागवू शकता, म्हणजे असं काय नाही की कुठं कोणाकडे जाऊन. कारण जेव्हा आपण मागवतो ना तेव्हा आय थिंक 100 रुपये चार्जेस घेतो, म्हणजे इथं 531 रुपये ना, तो 750 रुपयापर्यंत जातो ते टोटल. मग कोणाकडून मागवली तर डायरेक्ट केली तर घरातल्या बसल्या 531 रुपये तुमचं काम होऊन जाते. चलो जावे, हिला आता काकीला सोडू तिकडं आणि मी पण जातो. चलो, हे नंबर प्लेट नंतर लाव. काय जाऊ दे, ते काय नाही का बघा काय काय झालं. हाय पाठची नंबर प्लेट जायला लावलाय. काय बघता नाही लावली नंबर प्लेट पडते खाली झाली. हे काय केली फिटिंग, फोल्डिंग आली केली फिटिंग केली नाही ना, ते विचार करत असले आता लावून गेलं गेली कुठं. नाही लावली झालं. चलो नाही ना, ते आता ते लावून गेलं, खोलून गेलं गेली असेल कुठं. झालं काम इथलं, आता काकीला सोडू. चलो बाय. इथलं पण काम 25. किती गाड्या आता आल्यात, गाड्या पण आल्या, हे बघा रिक्षा पण आहे तिथं, खूप सारे आहेत सगळ्या गोष्टी. काम मोजून 5 मिनिटाचं काम होतं. नंबर प्लेट आलेल्या आहेत, फक्त घेऊन लावायच्या होत्या, बाकी काय विषयच नाही. आणि एकदम सिम्पल आहे इथं. फक्त हे बोर्ड, ह्यांचा हा बोर्ड आहे बघा इथं, ह्याच्या आतमध्ये यायला लागेल तुम्हाला. लोकेशन अलिबागमधलं. हां हो, बस बरोबर त्याच्या मॅप, म्हणजे त्यांचा जो ॲड्रेस दिलेला आहे बजाज शोरूमच्या इथून आपण आलो आतमध्ये, काय पहिला गवळी हॉस्पिटलला टर्न राईट सोडून पुढला राईट मारायचा आणि सरळ यायचं पुढे. एकदम सिम्पल आहे, म्हणजे एकदम कोण आहे त्याला नाहीच माहिती तर त्याच्यासाठी, बाकीच्यांना तर माहितीच असेल. टर्नचा प्रॉब्लेम. हे बघा, हे घर लागेल, हे सुंदर बनवलं एकदम, पूर्ण किल्ल्याचा त्याला शेप दिला सगळं. समोरचं हे बघा आपला प्रवेशद्वार, नंतर ते वरचं सेम किल्ल्याचा लुक दिला त्याला, एक नंबर वाटतं सुंदर. ह्या घराच्या इथून तुम्हाला सरळ यायचं आतमध्ये, इथं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, एकदम सिम्पल, बाकी कुठंच नाही, आणि सरळ बाहेर पडायचं आहे परत. चलो आता हे झालं काम, ह्याला सोडूया आणि जाऊया आपण पण घरी. आठवलं आपल्याकडे बोललं माणूस आहे एकमेव, ह्या सगळ्या अशा गोष्टी खोलाखोल करणारा पांचाळ भाऊ. पांचाळ्यांच्या इथं कसं सगळ्या गोष्टी, काय नटबोट अडकलेत, काय झालेत, काय कुठं हे करायचे, काय थ्रेड मारायचे, काम होऊन जातं. त्यांच्याकडून कट करून घेऊ, असला पाहिजे, फक्त असतील जाणार कुठं. 1 मिनिटाचं काम आहे, जाताना हित नंबर त्यांच्याकडून लावून देते परत, काय विषय संपला. परत इथून निघालो, कारण काय झालं माहिती काय, त्याचं काम चालू आहे. मी बोललो मग थांबवतो, मी कुरूला जाऊन म्हणजे काकीला सोडतो आणि येतो. आणि तिला जर थांबून काय करू आपल्यासारखं वेड्यासारखं, तर ते काय माहिती आहे, हे पाठी पण लावलं आहे ना,
त्याच्यामुळं विषय काय होतं आहे, ते रॅबिट बसले बरोबर, पण ते आपलं काय बोलतात त्याला, जो हे टेल टायडी आहे ना, टेल टायडी प्रॉपर फिटिंग न बसत, ते लूज बसतंय, ते नंतर लूज होऊन आहे ना, ते चुकून कुठं पाडायला डायचे, ते विषयच नको, ते पण कापू आणि डायरेक्ट बोल्टच लाव. म्हणजे लक्षात ना आलं मागाशी मी एवढं बघितलं ना, मागाशी मला फिटिंग वाटलं प्रॉपर, पण आता बघितलं ना हात लावून तर ते लूज वाटतंय. तर त्यापेक्षा बोललो डायरेक्ट बोल्टच लावून टाकू. बोल्ट लावला का आता का आपल्याला नंबर प्लेट काढायचंच नाही, कारण काय नंबर प्लेटचा शॉक बाद झाला. आधी होते तेव्हा वापरायचो जाम, आणि आता पहिलं कंपल्सरी नव्हतं, त्याच्यामुळे कशा सगळ्या गोष्टी लावायचो. आता कंपल्सरीच आहे या नंबर प्लेटबद्दल, तर आपण त्या काय चेंज करणार नाही आणि काय गरजच नाही त्या गोष्टीला चेंज करण्याची. त्याच्यामुळे आहेत त्या परमनंट राहणार, फक्त हे काढू, रॅबिट काढून त्या बोल्टवर फिट करू, म्हणजे त्या प्रॉपर टाईट होतील. येताना पेट्रोल पण टाकायला लागेल. आता काय टायर पण चेंज केला आहे, तरी सगळ्या गोष्टी हे केल्यात ना, तर ॲव्हरेज पण होते कमी. असं चालवायचे बोलदार काय सगळ्याच गोष्टी नाही बघून जमत. खड्ड्यांची अवस्था बघितलं काय केलं आहे, हा मुरूम आहे ना, मुरूम तो असा पसरवून ठेवला आहे आणि तो निघाला सगळी दगडी. याच्यावरून जर जोरात आलं आणि जर कोणी ब्रेक मारला ना, तर सर्कल डायरेक्ट. काय उपयोग आहे हे असलं काम करून, उपयोग नाही होणार. त्या डायरेक्ट प्रॉपर आहे ना, काय बोलतात, डांबरच भरली गेली पाहिजे. ते पण कधी पाऊस नसताना, प्रॉपर ऊन पडेल तेव्हा. आत्ताची ती गोष्ट नाहीच आहे. हे किती दिवस राहणार आहे, हे 2 दिवस, परत जोरात पाऊस आला का गेलं निघून. डॉगी चल चलो, काकीला सोडली, कारण मी काय वरती नाही गेलो, कारण त्यांचा दरवाजा दिसते बंद, कारण दुपारचा टायमिंग आहे ना, झोपले जर असतील ना, त्यावर शेतावर गेले असतील. जाऊ दे, वरती गेलो का परत टाईमपासून, त्यापेक्षा आपलं काम आहे ते कम्प्लीट करू. त्याचं बघू दे काय चाललं आहे ते कटिंगचा विषय. सगळं मला वाटतं आता हे तिकडं सगळं नंबर प्लेट होतं ना अवेलेबल, कारण कशा मला ही नंबर प्लेट म्हणजे माझी आलं आहे हे कधीच दाखवतं आलं आहे. फक्त कसं तो सेशन दिले होते त्या टायमाला या आणि फिट करून टाका, तर गर्दी व्हायला नको म्हणून प्रत्येकाला तारीख का त्यासाठी देतात. पण त्यांचं एक ठरलेलं असेल की बाबा आजच्या दिवसाला एवढ्या गाड्या, सकाळी एवढ्या, दुपारी संध्याकाळी एवढ्या, त्याच्यामुळे ते स्लॉट केले होते. नाहीतर जर असं असतं तर डेट दिली असती, या डेटला या, सर्वांच्या नंबर प्लेट येतील, जाऊन फिट करून या, मग ते जाम गर्दी आली असती. त्यापेक्षा हे काम बेस्ट आहे, स्लॉट वाईज आहे ते. खड्डाशा बघितलं नंबर प्लेट आपल्या कधीच आल्या होत्या, मग कधीच झाली असते फिटिंग. आजची डेट आहे म्हणून थांबलो. आता उद्या सकाळी आपण जाणार आहोत मुंबईला. काय विषय माहिती आहे काय, हे त्यांच्या कंपल्सरी प्रमाणे ते हे मारतात रे बेट, त्यांचा काय विषय नाही. पण ती आपली ही जी टेल टायडी आहे ना, ह्याला हे काम नाही बघा, हे प्रॉपर बसत नाही, ह्याच्यात बोल्टच लावायला लागेल. बोल्ट शिवाय फिटिंग नव्हणार, कारण बोल्टला कसं एकदम टाईट फिटिंग होते. हे बघा हे लूज राहते, लूज राहून उपयोग नाही, अशी पटकन कुठं इसका बेल्टला तर पडायचे, दुसरं काय नाही. पुढचे नंबर प्लेट आहे ना, ह्याला होल मारायला लागतील, ते होईल पुढचं. हे कट करा, त्याच्यामुळे घेऊन आलो सोबत, लक्षात नाही आलं मगाशी, पण ते ह्याला पण फक्त आहे ना डायरेक्ट घेऊन आलो असतो. हे बघा नुसतं हालत राहते. हा बघा कट केलं, तुकडा तुटला होता, आतमध्ये राहिलाय ना, तो काढायला लागेल फक्त. ते कुठं लूजच होतं आहे ना, कारण तो जाम फिटच बसायला निघतच नव्हता, शेवटी ऑप्शनच नाही राहिला त्याला. नंबर प्लेट झाली ओके. जरा इथं बोल्ड नाही लावतो याचे, हे बरं आहे इथून शॉर्टकटनी, आधी लक्षात नाही आलं, तिथून पण टाकलं इकडं आलं, हे इकडे गाडी आपली. चलो जी चलो, निघालो आता इथून. इथलं काम झालं, नंबर प्लेट पण मला दाखवतं प्रॉपर बसल्या, दोन्ही पण विषय गोल एकदम. अरे येताना घेऊ. हो हो, कारण ते कसं होत होतं, ते ह्याच्यामुळं आहे ना, ते हालत होतं सगळं. ते आता कसं प्रॉपर सगळ्या गोष्टी बसल्या, तर टेन्शन नाही. आणि ते पाठीमध्ये रॅबिटमध्ये टक 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 ती पाठची नंबर पण वाजत होती, आणि पुढचं पण प्रॉपर काम करून टाकलं. बघितलं ना, कट करून काढायला लागलं. चल असू द्या, काम झालं ते महत्त्वाचं आहे. आता रिटर्न टू होम, आता बाकी कायच नाही. बाकी आता आपल्या इथून कोणी व्हिडिओ बघितला त्यांना कळलं असेल कुठं काय जाऊन काय करायचं ते, अजून कोणी केलं नसेल त्यांच्यासाठी. बाकी काय विषय नाही, ऑनलाईन मागवायचं, ऑनलाईन पण मागवू शकतो, ते पण तुम्हाला सांगितलं कसं करायचं आहे ते. चलो पेट्रोल टाकूया, पेट्रोल टाकू. आणि आधी त्याचा नेमकं आत्ता मला मेसेज आला, तर फोननं मेसेज केला, कुठं आहेस मला बोललो ना, मी बसलो आहे, आता जाऊ, त्याला पण भेटून जाऊ, त्याला पण 10 नंबर प्लेट लागल्या बोललो. म्हणजे नंबर प्लेट लागलं का मोठी गोष्ट नाही, पण त्याच्या पण मागवल्यात ना म्हणून. पेट्रोल भरलं, हवा मारून आलो, हे 35 ठेवलेली तर हवा. मी बोललो पाठी 40 करा, तर बोलते 40 नाही 35 लास्ट आहे बोलते. हे तर मी पहिल्यांदा बघितलं. आयला एवढ्या पंपांवरती पेट्रोल भरतो, हवा मारतो, असं कधी पण बोललात नाही मला. बाई काय कुठं विषय असेल ना, काय सांगता येत नाही.
40 नाही होईत बोलते. त्यांच्या आधी एक हे होतं ना, कारण पेट्रोल पंपावर हवा असतं फ्री कधी पण, बरोबर आहे. तर त्याच्या आधी एक त्या कोणतरी त्या काकी होते, तेही हवा भरली, त्याही पैसे काढून मी पण विचार पडलो, मी हवा फ्री आहे ना, तर हा फ्री आहे. तर तेही त्यांना 10 रुपये दिले देवते. आणि ते ऐकलं ना, तसं मग त्यांना मी बोललो 35 आहे, 35च भारत झाले, 35 ना 40 करा. नाही बोलते 35 आहे, 40 होत नाही, मला नाही होते राहू दे, बोला नको भरू बोलो. काय म्हणजे आपल्याकडलं मानताना काय विषय मला कळतच नाही, कसला हे आहे. हे असे एक्सपिरियन्स येतात रोज वावरत असताना, कोण नाही कोण कुठं. आणि जे आहे खरं ते मी व्हिडिओत दाखवतो बाई. आपण काय कट जट नाही करत, जे आहे ते आहे. कुठं गेलो चांगलं आहे ते चांगलं पण सांगतो, जिथं खराब होतं तिथं खराब पण सांगतो. आता मला सांगा, असं कोणत्या पंपवर जर हवा वाढत नसेल ना, 35च लास्ट आहे, 35च्या वरती कोणची इथं हवा जायत नसेल तर मला सांगा जरा मशीनमधून अशा पेट्रोल पंपाच्या. काय भाई यार, लावले ना ते 2 नट घेतले, एक साईड ती चाकी राहिली ती घ्यायची, 5चा नट म्हणजे थोडक्यात तो घेतला त्याला, मग तो पण फिटिंग बसेल प्रॉपर. आता इथून ह्याला भेटू आणि इथून घरी जाऊ डायरेक्ट. दुसरी पण एक मीटिंग आहे होती, ग्रुपला मेसेज येतात, पण काय सगळं गडबड चालू, आलं ना का सगळं एकाच एक येतं, नाही तर मग काय नसतं, असा विषय आहे. चलो निघालो, त्याला पण भेटलं जर गप्पा कशी. मला ते विशाखाचा पण आज बड्डे आहे ना, मला चल बड्डेला नको बोलो, जाऊ ना तुम्ही, मी चाललो घरी. कारण थांबलो ना काय 9-10 इथंच वाजतील आणि उद्या परत जायचं, तर रात्री हा व्हिडिओ एडिट करायचा आहे आपल्याला परत. त्याच्यामुळं आता हा गेलं एडिट करू आणि सगळं आता जाऊ दे असं. चलो सुरुवात केली होता, हे बघा हळूहळू पावसाची सुरुवात आहे. पावसाला थोडासा थांब, पोचू घरी. त्याचा परत तेवढ्यासाठी आहे ना, हे रेनकोट काढायला नको, आता कंटाळ येईल परत. हे बघा आहे ना, झाली सुरुवात, झाली पाऊस थांबायला मला नाही वाटत, कारण मगाचपासून पावसाने जाम मारा. आता मी तिकडे गेलो नसतो ना, एवढं घरी पोचलो असतो. पण ठीक आहे, त्यांनी पण मेसेज केला, बोललो जाऊया, आलतो आणायचं नसतं, अर्ध गोष्ट वेगळी होती. त्या खड्ड्याने वाट लागली, परत खड्डा पडला बघा आहे ना, त्याच्यामुळे सगळ्यांना फुल स्लो व्हायला लागतंय. चलो गेला परत पाऊस रे बाबा, भरलेला आहे पण ठीक आहे, घरी पोहोचून द्या. आता ही बघा, ही नंबर प्लेट पण ओके झाली एकदम. हे बोर्ड लावले, हे पण एकदम काम प्रॉपर झालं है ना, म्हणजे असं टेन्शन नाही. कारण त्या आधी कसं हालत होतं आणि आता एकदम पॅक बसलं प्रॉपर. जाऊ दे आतमध्ये. आणि हे पण चेक करा, हे लाईट का चालू ठेवली तर बोल प्रॉपर दिसेल एकदम है ना. समोरची पण एकदम ओके झाली, नो डाऊट. चलो आता जरा गाडीला बंद करू. मस्त आलो, जरा गाडी पण गरम झाली. तर आता कसं आहे, मेन आजचं हेच काम होतं. पूर्ण थंबनेल बघितलं तुम्ही व्हिडिओचा, जे गेलो लावलं, सगळ्या गोष्टी गेल्या, आलो, नंबर प्लेटचं काम डन. त्याच्यामुळे परत एकदा व्हिडिओ शेवटला सांगतो, कोणाला व्हिडिओ काय नंबर प्लेट मागवायची असेल तर ऑनलाईन कशी मागवतो त्याची व्हिडिओची लिंक आहे, ते जाऊन चेकआउट करा. स्टार्टिंगपासून तर तुम्ही बघितलं असाल. तुम्ही घर बसल्या 5 मिनिटाचं काम असतं, बसून तुम्ही मागवू शकता, टेन्शन नाही. जर तुम्ही कोणाकडे नंबर प्लेटवाल्याकडे गेला तर 100 रुपये देऊ मागवणे चार्जेस घेणार, आणि ते पण बरोबर आहे. ओके, तर चलो बाकी आजचं हे होतं, तर उद्या पण जाणार मुंबईला. तर इथपर्यंत व्हिडिओ बघितलं, व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशा नवीन व्हिडिओ पुढल्या ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय बाय.